नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आदित्य पुढच्या फेरीला सुरुवात करण्या अगोदर सांगतात की हे बघा, गौराई महाराष्ट्राची म्हणजे पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि जळगाव या ठिकाणी पार पडली आणि तिकडे अगदी जिंकल्या गेलेल्या ह्या गौराई आहे, तर आता इकडे हे नवीन खेळ खेळण्यासाठी इकडे आलेले आहेत। मग त्या गौराईसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात म्हणून आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि सगळेजण आदित्य यांचं बोलणं ऐकत असतात। त्यानंतर मात्र आता घागर घुमून दे या आता गाण्याला सुरुवात होते। हातामध्ये कळस्या वगैरे घेऊन आता ह्या बायका नाचत असतात। म्हणजे आता ह्या जे काही गौराई आहे तर त्या तिकडे ज्या भागातून जिंकून आलेल्या आहेत तर त्यांना सुद्धा आता येथे ही गौराई मंगळागौरीची स्पर्धेत अगदी इन्व्हाइट केलेलं असतं। म्हणजे आता त्या सुद्धा अगदी त्यांचं जे काही हे गौराईचं नाचगाणं आहे तर ते अगदी टाळ्या वाजवत आता सर्वजण ऐकत असतात आणि बघत असतात। हातात सूप घेऊन आता जे काही त्या अगदी मस्त नाचत असतात तर सर्वजण त्यांचा हा कार्यक्रम आनंदाने बघत असतात। एका पायाची फुगडी आणि एका पायाचा झिम्मा वगैरे सगळं काही अगदी त्या मस्त करत असतात आणि अगदी त्या गौराईच्या गाण्यामध्ये मग्न होऊन जातात। तेव्हा आता त्यांचे हे खेळ मात्र आता सर्वजण बघत असतात आणि सर्वजण त्यांचे हे खेळ बघून खुश होतात, टाळ्या वाजवतात। आदित्य आता पुढे येतात। तेव्हा आता आदित्य बोलतात की हे बघा, मंगळागौरीच्या खेळातील पुढचा खेळ आहे की गोफविन आणि हा अगदी पारंपरिक आणि अगदी परंपरा जपणारा असा हा आपला खेळ आहे। आपल्या प्रत्येक कुटुंबातील मायमाऊली संसारामध्ये रोजच आता नात्यांची ही विण गुंफत असते। हा खेळ मात्र काही असा शिकवतो, यामध्ये प्रत्येक असे रंग असतात आणि आता ही नातं इतकं घट्ट करत असते आणि तिला माहिती आहे की जरा जरी ही विण अगदी सैल झाली, गाठ जरी तुटली तरी सुद्धा दुरावा निर्माण होतो, गैरसमज निर्माण होतात आणि हे सर्व न होण्यासाठी आणि त्या नात्यांची विण अशी घट्ट करण्यासाठी हे सगळे सदस्य एकमेकांच्या रंगाला अगदी जपत असतात। म्हणून येथे आता हे सर्व खेळाडू आणि या खेळामध्ये असंच काहीतरी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। तर आता सर्वजण आदित्यजींचं बोलणं अगदी आनंदाने ऐकत असतात। त्यामुळे चला तर बघूयात गोफ विणण्याचा हा एक सुंदर खेळ। तेव्हा आता सर्वजण तयार होऊन टाळ्या वाजवतात। तेव्हा मात्र आता ह्या जिंकून आलेल्या ज्या गौराई आहे तर गोफ विणूबाई विणू या गाण्यावर अगदी ते गोफ विणण्याचा हा खेळ खेळायला सुरुवात करतात। सर्वजणी अगदी छान हा खेळ पाहत असतात। सरोज, कला या सगळेजणी अगदी मन लावून आता हा खेळ बघत असतात आणि टाळ्या सुद्धा वाजवत असतात। चला बाई गोफ विणू अर्ध्या रात्री गोफ विणू हा अगदी सुंदर गाणं गाऊन ते अगदी गात असतात आणि डान्स सुद्धा करत असतात। त्यानंतर आता आदित्य, कला आणि सरोजताई यांना विचारतात की एका दिवसासाठी समजा तुमच्या भूमिकेत चेंज झाला तर, म्हणजे कसं की सरोजताई ह्या कलाच्या भूमिकेत जाणार आणि कला ही सरोजताईंच्या भूमिकेत जाणार म्हणजे सासूबाईंच्या, मग काय होईल बरं? त्यावर आता कला म्हणते की सर असं नाही होणार आणि जर असं होणार असेल तर तो दिवस आजचाच दिवस असा मंगळागौरीचा दिवस। सरोज मॅडमच्या सासू आणि माई आजी जेव्हा त्या दोघी हा खेळ खेळायच्या तर त्यांच्या आजूबाजूला कोणी असं उभंच राहू शकत नव्हतं। त्यामुळे हे बघा सर, आज जर मी माई आजींची थोडीशी जरी जागा घेऊ शकले आणि सरोज मॅडम सोबत त्या अगदी सरशीने मी खेळ खेळू शकले तर माझ्यासारखी भाग्यवान मीच असेल। तेव्हा आता कलाचं हे मन भरावू बोलणं ऐकून सर्वांना छान वाटतं। आबा तर खुशून टाळ्या वाजवतात आणि अद्वैत तर अगदी अभिमानाने आपल्या कलाकडे बघत असतो। त्यानंतर आता सरोज म्हणते की हे बघा, परंतु मला कला नाही होता येणार। तर आदित्य विचारतात की का नाही होता येणार? तर आता सरोज सर्वांच्या समोर म्हणते की एकतर ती वेंधळी आहे आणि तिच्याकडे जी काही कलात्मक गोष्टी आहे म्हणजे ती जे काही सुंदर कला करते ती फक्त तिच्याकडेच आहे, म्हणजे आजची ही पूजा आणि तिने आज जी काही पूजा केली ही फक्त तिलाच जमू शकते आणि ती फक्त तिलाच। तेव्हा आता सरोजने कलाचं वेंधळी सुद्धा म्हणलेलं असतो, परंतु तिचं कौतुक सुद्धा केलेलं असतं, पूजा कशी तयार केली तिच्या कलेचं सुद्धा। तेव्हा आता कलाला अगदी जे काही तिचा चेहरा पडलेला असतो तर आता हे ऐकून तिला आनंद सुद्धा होतो, तिचा चेहरा लगेच खुलतो आणि अद्वैत सुद्धा अगदी खुशून अगदी हसतो। तेव्हा आता हे ऐकून आदित्य म्हणतात की म्हणजे समजा उद्या सासू ही सुनबाईच्या भूमिकेत गेली आणि सुनबाई जर सासूबाईंच्या भूमिकेत गेल्या तरी सुद्धा या दोघी मात्र व्यवस्थित असा समन्वय लाभत कोणतीही गोष्ट असो परंतु त्या व्यवस्थितरित्या पूर्ण करतील तर, त्यामुळे या जोडीसाठी मात्र जोरदार असा टाळ्या। तर आता सर्वजण आता कला आणि सरोज यांच्यासाठी टाळ्या वाजवतात। तेव्हा कला आता खुश होते। त्यानंतर आता इकडे राहुल जेलमध्ये असतो, त्याला खूप डास असे चावत असतात। अगदी डास मारत तो वैतागून तेथे जातो आणि स्वतःला म्हणतो अजून किती दिवस असा मी जेलमध्ये सडत राहणार आहे, देव जाणे। मी त्या गौरवला सुद्धा सांगितलेलं आहे की अरे बाबा तुम्हाला इथून बाहेर काढ म्हणून,
सुद्धा मला काहीच अगदी सोडवायला तयार नाही, त्यामुळे आता जे काही आहे तर ते मलाच करावे लागेल। त्यामुळे मात्र राहुल आता जो इन्स्पेक्टर साहेब समोरून आलेले आहे हे बघून लगेच अगदी थोडासा जोरात खोकला येण्याचं नाटक करतो। जोरजोराने खोकत असतो तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब ते ऐकदी बघून आता हवालदारांना आवाज देतो आणि त्यांना काय लागतंय जरा त्यांच्याकडे लक्ष द्या, नक्की हे काय सुरू आहे। तर तेव्हा आता हवालदार राहुलला पाणी घेऊन येतो। राहुल अगदी ठसका लागण्याचं नाटक करतच असतो। तेव्हा आता राहुल लगेच आता हवालदारांना म्हणतो की हे बघा मला पाणी नकोय, मला तुमचा फोन हवा आहे, मला फोन द्या, फोन करायचा आहे आणि जर इन्स्पेक्टर तिकडे आला तर मला सावध करा। तोपर्यंत आता हवालदार आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि लगेच राहुलच्या हातात देतो। हवालदार आता राहुलला म्हणतो की हे बघा लवकर आटपा आणि हळू बोला जरा। तेव्हा आता राहुल लगेच वकिलांना फोन करतो आणि म्हणतो की हे बघा मी राहुल बोलतोय आणि किती वेळ अजून मी इथेच पडून राहणार आहे असं विचारतो। तेव्हा आता वकील साहेब सांगतात की राहुल जे हे बघा तुमची सगळी प्रोसेस झालेली आहे, तुम्हाला उद्या सकाळी बेल मिळेल, ओके। हे ऐकून आता राहुल खुश होतो आणि बरं तुमचं जे काही काम असेल लवकर आटपून घ्या। तेव्हा आता वकील साहेब म्हणतात की अहो मी आहे ना, कशाला तुम्ही इतकी काळजी करता। तेव्हा मात्र आता लगेच राहुल हवालदारांना म्हणतो की थँक्यू, तुम्हाला तुमचं बक्षीस मिळून जाईल। त्यानंतर आता जो काही पुढचा खेळ आहे तर तो लगेच सुरुवात होते आणि आता आदेशजी म्हणतात की चला आता पुढच्या खेळाला सुरुवात करूया। तर घरातील एक मोठी मुलगी कधी मोठी होते हे कळतच नाही आणि आयुष्याच्या टप्प्यावर म्हणजे ती आपल्या सासरी जायला निघते। म्हणजे घरातील आईपासून घरातील अगदी बहिणीपर्यंत मावशीपर्यंत प्रत्येकीला त्यांचं बालपण आणि लहानपणापासून ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आठवायला सुरुवात होते आणि मग त्या सासरी जायला निघालेल्या ताईला त्या सर्व आठवणीत गुरफुटून आणि प्रत्येक ताईंच्या या आठवणीतून जे काही अगदी हे साहित्य तयार होतं त्याला रुखवत असं म्हणतात आणि ते रुखवत मात्र ती मुलगी आपल्या सोबत घेऊन जाते आणि तो रुखवत आहे तर तो सासर आणि माहेर यांच्यामधील अगदी हा दुभाग बनतो। त्यामुळे आजचा हा अत्यंत असा कल्पक खेळ आणि ह्या कल्पकतेतून असा रुखवत आज असं बनवावं सासर आणि माहेर यांचा अगदी दुवा ठरेल। पण तत्पूर्वी मात्र या खेळामध्ये एक छोटासा असा ट्विस्ट आहे आणि तो ट्विस्ट असा आहे तर म्हणजे ही प्रक्रिया करत असताना तुम्हाला न थांबता गाणं सुद्धा गायचं आहे। तर नेमका हा कुठला सूर लागणार त्यावर आता कदाचित हे सर्व गुण मिळू शकतात, म्हणून आता लक्षात ठेवायचे आहे आणि तुमच्यासाठी 30 मिनिटाची वेळ आहे। मग ह्या 30 मिनिटामध्ये न थांबता तुम्हाला हा खेळ पूर्ण करायचा आहे। तर आणि आज मात्र येथे ह्या माऊली आलेल्या आहेत तर त्या खेळ खेळणार आहेत, त्यामुळे आता सुरुवात करूया तर तुमच्या या खेळाला। त्यामुळे आता त्या खेळाला सुरुवात होते आणि कला मात्र आता ते गाणं म्हणत असते की हटुष्य बानबाई हटुष्य। तेव्हा आता अनामिका सुद्धा ते करत असते आणि आता मात्र सोहम हा काजलकडे बघत असतो आणि काजल सोहमकडे। तेव्हा आता कला ही अद्वैतला म्हणत असते की चांदेकर तू तोपर्यंत आता ज्या बाहुल्या मी अगदी ह्या म्हणजे तयार केलेल्या आहेत ना आणि ज्या आपल्याला तयार करायच्या आहेत तोपर्यंत मी तुला अगदी त्या शिवून देते, तोपर्यंत आता ही बाहुली आहे ना ती तू अगदी हातामध्ये ठेव। तेव्हा आता सरोज म्हणते की अगं तू त्याला सांगू नकोस, त्याला नाही जमणार, मी करते थांब। तेव्हा आता कला ही मनात म्हणते की चांदेकरला मी अगदी हक्काने काम सांगते, ही सरोज मॅडमला आवडत नाही वाटतं। आणि तेव्हा मात्र आता हे सर्व करता करता गाणं सुद्धा म्हणायचे असते तर रजनी लगेच अनामिकाला म्हणते की अगं तू गाणं म्हण। तेव्हा आता अनामिका म्हणते की मला नाही म्हणता येत, मी कोणतं गाणं म्हणू। तेव्हा आता रजनी तिला गाणं सांगते। रजनी म्हणते की अगं साळुंकी साळुंकी तुझी माझी पालखी हे गाणं तू म्हण, रामाची जानकी हो बाई हो हो गाडी हो। तोपर्यंत आता रोहिणी आणि नैना यांचं सुद्धा आता हे सुरू असते। आता ही जी काही सासू आणि सुनांची जोडी आहे तर त्या मात्र जे काही आता हा खेळ आहे तर ते अगदी उत्साहाने खेळत असतात आणि सगळ्यांची अशी आता लगबग सुरू असते कारण वेळ तर फार कमी असतो। तेव्हा आता नैना आणि रोहिणी या दोघींचं काहीतरी दुसरं सुरू असतं तर रोहिणी तिला म्हणते की नैना तू हे काय करतेस, तुला ही स्पर्धा जिंकायची किंवा नाही जिंकायची। तेव्हा नैना लगेच आता जो काही सुई दोरा आहे तर तो रोहिणीच्या हातात देते आणि म्हणते की मॉम इन लॉ ऐकून घ्या, हे काम आहे ना ते काम तुम्ही करा, मी आता हे आणि काहीतरी आता काम ते हातात घेत असते। परंतु रोहिणी लगेच रागाने तिला म्हणते की हे बघ नैना तुला कोणतंही काम नाही जमणार, अगं तुला तर फक्त नटून थटून बसता येते, तुला कोणतंही काम व्यवस्थित करता येत नाही। नैना म्हणते की हो तुम्ही तरी करून बघितले का, तुम्हाला येते का कोणतं काम। रोहिणी म्हणते की ऑफकोर्स मला सगळं काही काम येते। तेव्हा आता लगेच नैना म्हणते की हो का ग्रेट, मग मॉम इन लॉ तुम्हाला येते ना, मग सगळं काही अगदी पटापट करा। तर तेव्हा रोहिणी ही रागाने आता नैनाकडे बघत असते तर आबा आणि श्रीकांत ही मात्र आता नक्की ह्या सर्वजणी काय करतात याकडे बारकाईने लक्ष ठेवून असतात। तेव्हा आता आबा नैना आणि रोहिणीला म्हणतात की अगं हे काम करता करता गाणं सुद्धा म्हणायचं आहे, मग तुम्ही जिंकणार कशा,
तेव्हा आता गाणं म्हणा, तेव्हा आता श्रीकांत लगेच त्यांना त्या बाणाबद्दल गाणं सांगतो आणि कला मात्र तेच गाणं म्हणते की हटुष्य बाई बाई हटुष्य, वेल घालू बाई झुबे घालू नटुष्य, हटुष्य बानबाई हटुष्य. आणि तेवढ्यात मात्र आता श्रीकांतने जे गाणं सांगितलेलं आहे तर ते कलाच म्हणत असते आणि रोहिणी आता प्रयत्न करत असते, परंतु रोहिणीला मात्र आता काही जमत नसते. नैनाता हसून म्हणते तुम्हाला सुद्धा कुठे जमतं हो. आता मात्र ते काही मणी तिला त्या दोऱ्यात ओवता येत नसतात. रोहिणी आता रागाने नैनाला म्हणते की तुला हे मणी कोणी आणण्यासाठी सांगितले होते, तुला दुसरे मणी आणण्यासाठी सांगितले होते तर दुसरेच घेऊन आली, जा बरं दुसरं काहीतरी घेऊन ये. तेव्हा आता नैना म्हणते की अहो इथे तर हेच होतं. तेव्हा आता हळूच नैना मात्र रोहिणीला म्हणत असते की हे बघा तुम्हाला जितकं जमतंय ना तितकंच करा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, कलाला मी नाही जिंकून देणार, ते सगळं काही माझ्या हाती लागले, मी माझं काम करते, तुम्ही तुमचं काम करत राहा. तेवढ्यात आता रजनी, अनामिका आणि काजल, सोहम हे तेथे एकत्र असतात. तेव्हा आता रजनीची लगबग सुरू असते तर रजनीचं लक्ष सोहमकडे जाते. तेव्हा ती आता ओरडते की सोहम अरे तू अनामिकाला काहीतरी मदत करू लाग ना, अरे आपल्याला हरायचं की जिंकायचं आहे. तेव्हा आता सोहम म्हणतो की मी काय करू. तेव्हा आता अनामिका काजल समोर म्हणते की जाऊन द्या आई, त्याच्याकडून काही अगदी असं एक्सपेक्ट करू नका, आपल्यालाच त्याला सांगावं लागेल की काय करावं किंवा काय करू नये, त्यापेक्षा त्याची कोणतीही मदत आपल्याला नकोय. तेव्हा आता रजनी ही रागाने सोहमकडे बघत असते आणि त्याला खुणावत असते. आणि तेवढ्यात काजल मात्र आता सोहमला म्हणते की हे जे कापून ठेवलेलं आहे ना ते जर छान रंगवलं तर खूप छान होईल. तेव्हा आता सोहम लगेच तयार होतो, परंतु अनामिका लगेच आता टोमणा मारते, म्हणजे तुला आता जे काजलने काम सांगितलेले आहे ते तर लगेच जमेल. तेव्हा आता रजनी लगेच आता हे सर्व बघते आणि आता रजनी स्वतःला म्हणत असते की आता मात्र यांच्यामध्ये परत आता वाद व्हायला नकोय, त्यामुळे अंबाबाई अगं तूच आता स्वतःला काहीतरी समजून घे. तेव्हा आता कलाने मात्र अगदी छान अशा बाहुल्या बनवलेल्या असतात. तेव्हा लगेच आता म्हणजे आदित्य म्हणतात की फक्त 10 मिनिट राहिलेले आहे आणि खरंच आता कलाच्या बाहुल्या बघून आता इतकी संगीता खुश होते. तर अद्वैत लगेच आता कलाकडे बघत असतो. संगीता विचारते की कला तू केलीस का. तेव्हा आता कला म्हणते की हो आई, काल रात्री मी बसून केली. तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो की हो त्यासाठी मदत मात्र मी केली. तेव्हा आता अद्वैत लगेच खुश होऊन बघत असतो आणि संगीता तर लगेच अद्वैतवर खूप खुश होते. त्यानंतर मात्र आता इकडे कला ही अगदी गाणं म्हणत असते की हातुष्य बानबाई हातुष्य. तेव्हा मात्र अद्वैत विचारतो की अगं तू गाणं कशाला गातेस. तर आता कला म्हणते की अरे गाणं तर त्यांनीच आपल्याला अगदी ही फेरी म्हणता म्हणता गायला सांगितलेलं आहे, तर आणि जर आपण गाणं म्हणत असेल तर आपल्याला एक्स्ट्रा असे पॉईंट मिळतील. गाणं म्हणता म्हणता अद्वैतचा धक्का लागतो आणि आता कलाच्या हातातील जे काही ते मणी आहे ते सर्व खाली पडतात. तर अद्वैत ओरडतो. अद्वैत म्हणतो की खरे अगं तू हे सर्व काय केलंस, उचल लवकर. तेव्हा आता कला ते सर्व मणी उचलत असते आणि आता गाणं म्हणायची ती बंद होते. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की खरे अगं तू गाणं म्हणायची का थांबलीस, गाणं म्हणणं सुरू कर ना, अगं आपल्याला एक्स्ट्रा असे पॉईंट मिळतील. अगं तूच म्हणाली होती ना आपल्याला पॉईंट मिळणार आहे म्हणून. कला ते मणी अगदी गोळा करत असते, परंतु अद्वैत तिला म्हणत असतो की अगं खरे तू गाणं म्हण ना. परंतु आता मात्र कला ही गाणं न म्हणता आता लगेच सरोज गाणं गायला सुरुवात करते. म्हणजे जे गाणं कला म्हणत असते की हटुष्य बानबाई हटुष्य, तर ते गाणं आता जेव्हा सरोज म्हणायला सुरुवात करते तेव्हा मात्र आता कला ही खुश होऊन सरोजकडे बघत असते आणि सरोज मात्र आता कलाकडे हे गाणं अगदी खुश होऊन म्हणत असते बघत. तर आता अद्वैत हे बघून अगदी खुश होतो. तेव्हा आता सरोज गाणं म्हणत असते की हटुष्य बानबाई हटुष्य, पोप पाटल्या घालू बाई आपण हटुष्य, जोडवे विरुद्धे घालू आपण नटुष्य, हटुष्य बानबाई हटुष्य, पाटल्या बांगड्या घालू आपण हटुष्य. तेव्हा आता संगीता सुद्धा खूप खुश होते आणि कला तर इतकी खुश होते आणि सरोजकडे अगदी आनंदाने ती बघत असते. तेव्हा मात्र आता लगेच त्या सर्वजणी अगदी करायला घेतात. तेव्हा आता आदित्य म्हणतात की फक्त 5 मिनिट राहिलेले आहे, लवकरात लवकर हे सर्व करा. काय धडपड काय धावपळ किती सुरू आहे. तर आदित्य आता प्रोत्साहन देत असतात आणि सर्व सासू सुनांच्या ज्या जोड्या आहेत तर आता आपलं जे काम आहे जे अगदी ती खेळाची स्पर्धा आहे तर ती स्पर्धा पूर्ण करण्यासाठी अगदी धडपड सुरू असते. सर्वांची अगदी लगबग चालू असते. शेवटचे फक्त 10 सेकंद राहिलेले आहे. मात्र आता हा जो काही बावल्यांचा अगदी विणण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि जो खेळाचा गोप विनुबाई विनू दे या मात्र आता जे काही बावल्या त्यांना बनवायचे असतात तर गौराई अगदी छान त्यांनी बनवलेल्या असतात. काही बायकांच्या कला आणि आता सरोजची अगदी जी काही ही गौराई आहे ती छान अशी बनलेली असते. एक छान असं
असं बाहुल्यांपासून त्यांनी गौराई बनवलेल्या असतात आणि खूप सुंदर असं ते वाटत असतं। आणि तेवढ्यात मात्र आता जी काही वेळ असते तर ती वेळ संपलेली असते। तेव्हा आता आदेजी सगळ्यांना आपापल्या जागेवर उभं राहायला सांगतात आणि त्यावेळेस मात्र नैना ही लगबगीने आता कलाचे जे काही तिने त्या गौराई बनवलेल्या आहेत तर आता ती लगेच तेथे येते आणि हीच ती संधी आहे कलाने जे काही बनवलेलं आहे तर ते चेंज करण्याची। तेव्हा मात्र आता नैना काहीतरी खाली लागण्याचं नाटक करते आणि खाली वागते, पायाला जसं तिच्या काहीतरी लागलेले आहे असे नाटक करून जेव्हा ती खाली बसते तेव्हा मात्र आता जे काही कलाने बनवलेलं आहे त्या गौराई तेथे मात्र ती रोहिणी आणि तिच्या नावाची जी काही आता ती प्लेट आहे तर ती प्लेट ठेवून देते आणि आता त्यांच्या नावाची प्लेट आहे तर ती बाजूला ठेवते आणि धावतच आता ती रोहिणी जवळ येते। डोळ्याचा इशारा करून तू रोहिणीला सांगते की काम झाले म्हणून आणि आता कलाकडे बघून खूप खुश होऊन हसत असते आणि स्वतःच्या मनात म्हणते की कला अगं तुला कसं असं जिंकताना बघू बरं, कारण ह्या राऊंडची जी काही विजेती आहे ती फक्त आणि फक्त मीच होणार। आणि तेवढ्यात कला ही आता अद्वैतला विचारत असते की काय रे अगे छान असं जमलं ना आम्हाला, तर अद्वैत म्हणतो की हो अगदी मस्त बनवले। संगीता सुद्धा अगदी खुश होऊन म्हणत असते की हो कला अगं जगात भारी। त्यावर आता आदेशजी म्हणतात की चला तर आता वेळ आलेली आहे की सगळ्यात छान असा रुखवत कोणी बनवला ते जाणून घेण्याची। तेव्हा आता सर्वजण अगदी उत्साहाने पाहतच असतात तर आता सगळ्यांना अगदी कोणी ह्या स्पर्धेमध्ये जिंकते याची उत्सुकता लागलेली असते। आदेशजी आता सर्व स्पर्धकांची जी काही आता ते रुखवत बनवलेला आहे गौराईचा तर तो चेक करत असतात। संगीता आता खुशून अद्वैतला म्हणत असते की जावई बापू अहो बघा तरी सगळ्यात जास्त आपलं किती मस्त दिसते गौराई, म्हणजे आदेशजी मात्र आपलाच रुखवत बघत आहे आणि आपल्यालाच मात्र आता हे बक्षीस मिळणार आहे। तर संगीताला आता इतका आनंद झालेला असतो। तेव्हा आदेशजी आता कलाचे जे काही रुखवत तेथे बनवलेला आहे तेथे येतात आणि त्या जे काही प्लेटवर नाव आहे तर ते बघतात तर तेथे रोहिणी आणि नैना यांचं नाव असते आणि आता आदेशजी पुन्हा मागे येतात आणि जी कला आणि सरोज या दोघींची जी काही नावाची ती प्लेट आहे तर तेथे पुन्हा येऊन बघतात आणि व्यवस्थित चेक करत असतात। सर्वजण आता आदेशजीकडे बघत असतात। तेव्हा आता आदेशजी म्हणतात की चला तर आता हे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली आहे की या फेरीतील विजेता कोण असेल ते। सर्वोत्तम जो काही रुखवत आहे तर तो यांनी केलेला आहे तर त्यांचं नाव आहे नैना आणि रोहिणी फडतरे। तेव्हा मात्र आता नैना आणि रोहिणी फडतरे यांचं नाव घेतल्यानंतर संगीताला तर आनंद होतो। तो जेव्हा आता संगीताच्या लक्षात येते की ही नैना आणि रोहिणी यांचं नाव घेण्यात आले म्हणून रोहिणीला तर खूपच आनंद होतो आणि नैनाला सुद्धा। नैना आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते, परंतु आता जेव्हा संगीताच्या लक्षात येते तर संगीताला धक्काच बसतो। कला सरोज यांना सुद्धा। तेव्हा आता कला बघत असते की हे असं कसं झाले असेल, तेव्हा रोहिणी आणि नैना खूपच खुश असतात। तेव्हा आता नैना तर खूपच खुश असते। नैना लगेच आता रोहिणीला हळूच म्हणते की मॉम इन लॉ अहो बघितलंस ना हा डाव तर मी जिंकवलाच आणि कसा गेम केला, कलाला कसं हरवलंस बघितलंस ना तुम्ही। तेव्हा मात्र आता रोहिणी खुश होते। आता सगळेजण नैना आणि रोहिणी यांच्यावर टाळ्या वाजवत असतात कारण ह्या विजेत्या तर नैना आणि रोहिणी आहेच कशा असा प्रश्न मात्र आता कला अद्वैत सरोज आणि संगीता यांना पडतो। तेव्हा आता नैना ही हळूच अगदी रोहिणीला म्हणत असते की जी रुखवताची पाटी होती तर ती मी हळूच बदलली। संगीता आता अद्वैतला विचारते की जावई बापू अहो असं कसं झालं, ते तर आपलंच रुखवत बघत होते आणि त्यांना कसं जिंकवण्यात आले। तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत म्हणतो की मला सुद्धा काही कळेनासे झालेले आहे आणि चला आपण बघूयात। म्हणून अद्वैत कला सरोज हे सगळेजण तेथे येतात। तेव्हा आता कला म्हणते की हे सर्व कसं शक्य आहे, कारण सरोज मॅडमला अगदी मी स्वतः आमच्या नावाची पाटी लावताना बघितलेलं आहे, मग हे झालेच कसे। तेव्हा आता म्हणजे सरोज म्हणते की हो मी पाटी तर लावली होती, कारण सरोजने पाटी तर योग्य लावलेली असते परंतु नैनाने ती बदललेली असते। तर आता अद्वैत म्हणतो की खरे तू इतकी मेहनत घेतली परंतु बक्षीस ते मात्र दुसऱ्या कोणाला तरीच मिळते। तेव्हा आता आदेशजी म्हणतात की चला तर आता वेळ आलेली आहे निरोप घेण्याची आणि हे बघा अजूनपर्यंत खेळ संपलेला नाही, आता मात्र आजचा दिवस संपेल परंतु खेळ नाही। आणि हे बघा उद्या आपण जेव्हा भेटणार आहोत तेव्हा कल्पकता आणि नाविन्यता सगळ्याचा मेळ घालून मात्र उद्या फॅशन शो सुद्धा अगदी पार पडणार आहेत। परंतु या फॅशन शो मध्ये पारंपरिक वेशभूषा त्याला फार असं महत्त्व असणार आहे। तेव्हा आता आजच्या दिवसाची ही जी काही सांगता आहे तर ती सर्वांच्या टाळ्या वाजवून अगदी शेवट करूयात। तेव्हा आदेशजी स्वतः टाळ्या वाजवतात आणि सर्वजण टाळ्या वाजवतात। तर तेव्हा आता कलाने इतकी मेहनत करून सुद्धा नक्की हे सर्व काय झाले असेल, कलाला
कलाला अगदी टेन्शन येते। कला आता बघतच असते की नक्की आता इतकं छान असं मी जे काही बनवलेलं आहे हे रुखवत तरीसुद्धा नक्की काय झाले असेल, म्हणून कला आता विचारात पडते आणि तिकडे बघत असते। नयनाने मात्र आता ही जी पाठी बदलून जो काही क्रमांक पटकवलेला आहे तो मात्र कलाला आनंदच असतो, परंतु नयनाने खोटं वागून हे सर्व केलेले आहे। तर कलाने इतकी मेहनत करून सुद्धा आता यश तिला आले नाही, म्हणून तिला वाईट वाटतं। ती नाराज होते आणि अद्वैतसुद्धा म्हणत असतो की खरंच तू किती मेहनत केली आणि हे सर्व काय झाले। तेव्हा मात्र आता सरोजसुद्धा त्याच विचारत असते की हे सर्व झाले कसे असेल, म्हणून आता सर्वजणी विचारात पडतात। तेव्हा मित्रांनो, आता शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता जी काही चांदेकरांची ही पिढीजात पारंपरिक साडी आहे, आता मात्र ते साडी घालून आता जी काही ही वेशभूषा करायची आहे, म्हणजे आता जो काही फॅशन शो आहे तर त्यामध्ये आता पारंपरिकच वेशभूषा करून आता ही स्पर्धा खेळली पाहिजे, असं आता आदेजींनी या फेरीचे नियम सांगितलेले असतात। म्हणून सरोज अगदी मोठ्या मानाने जी काही चांदेकरांची अगदी पारंपरिक ही साडी आहे तर ती साडी अगदी मोठ्या मानाने कलाला देते आणि कलाला म्हणत असते की हे बघ, चांदेकरांची ही जी पारंपरिक साडी आहे ही तुझ्यासाठी। जी साडी आहे तर ती साडी मला माझ्या सासूबाईंनी एक सून म्हणून मला दिली होती आणि आम्ही ह्या साड्या घालूनच हे पारंपरिक गौराईचे खेळ खेळत होतो, मंगळागौर खेळत होतो। तेव्हा आता कला म्हणते की परंतु गेल्या वर्षीच्या मंगळागौरीसाठी तुम्ही मला ही साडी दिली नव्हती। तेव्हा आता सरोजचे डोळे अगदी भरून आलेले असतात आणि सरोज म्हणते की अगं, तेव्हा तर मी तुला माझी सून मानतच नव्हते, म्हणून मी तुला ही साडी नाही दिली, परंतु आज मात्र मी मोठ्या मानाने तुझा सून म्हणून स्वीकार करते आणि हक्काने आणि मानाने ही साडी तुला देत आहे। तर तेव्हा आता कला खूप खुश होते आणि कला म्हणते की म्हणजे तुमच्या लेकी मी तर आता चांदेकरांची सून आहे। तर तेव्हा मात्र आता लगेच कला ती साडी घालते आणि सरोज आणि कला दोघी अगदी एकाच कलरच्या साड्या घालतात, अगदी सेम टू सेम। आणि सरोज आता कला इतकी सुंदर दिसत असते ती साडी घालून। आता जेव्हा कला ही तयार होऊन बाहेर येते तेव्हा तिचं रूप बघून सरोज अगदी कौतुकाने तिच्याकडे पाहत असते आणि दोघी आता ही जे काही पारंपरिक वेशभूषा आहे तर तिची जी स्पर्धा आहे तर त्यामध्ये आता दोघी नंबर 1चं पारितोषिक मिळवणार असतात आणि अगदी दोघीही सेम टू सेम अगदी ही पारंपरिक वेशभूषा करून हे खेळ खेळत असतात। तेव्हा आता जे काही कलानी सरोज ह्या जिंकलेल्या आहेत ते बघून अद्वैतला सुद्धा खूप आनंद होतो, तो सुद्धा आता खुश होऊन बघत असतो। तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय काय होईल आणि काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।